मित्रहो, नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये मी आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. गळाला लागला मासा. तर बघूया नेमकं गळ कोण आणि मासा कुठला, ही जी काही सत्य घटना आहे ती आता आपण बघूया. चला मित्रांनो, आता मी तुमच्या समोर जी सत्य घटना घेऊन येणार आहे, या प्रकारच्या सत्य घटना ह्या वारंवार समाजात अगदी अव्याहतपणे चालू असतात आणि एवढं माहीत असून सुद्धा या घटनांमुळं आपली फसवणूक होते. एवढं माहीत असून सुद्धा आपण तीच चूक पुन्हा पुन्हा करतो, पुन्हा तीच चूक करतो आणि या समाजातील काही समाजकंटकांच्या गळाला आपण अगदी अलगदपणे लागतो. बघूया नक्की काय स्टोरी आहे ती. आता मी ज्या प्रकारची फसवणूक तुम्हाला सांगणार आहे, या प्रकारच्या अगदी 7-7, 8-8, 10-10 लाखाच्या फसवणूक होते. आणि जर सर्वे केला तर ही फसवणूक शक्यतो महिलांची जास्त होते. ही फसवणूक शक्यतो महिलांची जास्त होते. आणि असं असताना सुद्धा 10-10 लाखाची फसवणूक होऊन सुद्धा आमच्या महाराष्ट्रातला महिला लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरतात आणि सरकार कुठल्याही प्रकारची चौकशी न करता केवळ आणि केवळ मतांसाठी या प्रत्येक महिलेचा अर्ज मंजूर केला जातो. किती आश्चर्य आहे. अगदी काल परवाच बातमी वाचली मी की शेअर बाजारामध्ये जर तुम्ही पैसे अडकवले तर त्याचा परतावा तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळेल. असं एका भामट्याने एका पुण्यातील हुशारबाईला फोन केला. मी हुशारबाई का म्हणतोय ते तुम्हाला कळेल, कारण हा सगळा मूर्खपणाचा कळस होता. याने फोन केला की आपण शेअर मार्केटमध्ये पैसे लावू, तुम्हाला एवढा परतावा मिळेल. आणि या हुशारबाईने या भामट्यावर विश्वास ठेवला. जसजसा थोडासा विश्वास ठेवला तसं या भामट्याने अनेक वेळा या बाईला फोन केला. आपण असं करू, आपण तसं करू, तुम्हाला एवढे पैसे मिळतील. अनेक वेळा फोन केला आणि अजून तिचा विश्वास संपादन केला. मित्र हो, आणि मूर्खपणाचा कळस म्हणजे या बाईने काहीही चौकशी न करता या बाईंनी या महाशयाच्या अकाउंटमध्ये तब्बल 8 ते 8.5 लाख रुपये ट्रान्सफर केले देखील. मित्रांनो, जर याच बाईंकडे 10,000ची मदत एखाद्या नातेवाईकाने मागितली असती तर बाईंनी त्याला नकार दिला असता. परंतु पैशाच्या हव्यासापोटी यांनी कसलीही चौकशी न करता या भामट्याच्या अकाउंटला 8-8.5 लाख रुपये पाठवले. आहे की नाही गंमत? अर्थातच सर्वात प्रथम या हुशारबाईंचं 8-8.5 लाखाचं माझ्या मते ऑडिट झालं पाहिजे. हे पैसे आले कुठून आणि तुम्ही त्यांच्या अकाउंटला कुठलंही टार्गेट नसताना ट्रान्सफर कसं केलं? शेअर मार्केटमध्ये तुम्हाला जर अज्ञान होतं, त्याची तुम्हाला काही माहीत नव्हती, तर तुम्ही या महाशयांच्या अकाउंटला 8-8.5 लाख रुपये पाठवले कसे? मामूली रक्कम नाही ही. बरं ठीक आहे, पाठवले.
बरेच महिने या बाईंनी परताव्याची वाट पाहिली. परतावा काही येईना आणि त्यामुळं या बाईंचं जे काय हृदय हे धडधड करू लागलं आणि तिथून पुढे ही बातमी फुटली. मित्र, अशा प्रकारच्या खूप फसवणुका होतात. सावधानतेने वागा. अजून एक बातमी अशीच तुम्हाला मी सांगतोय, ऐका. ही बातमी पुण्यातीलच आहे, कर्वेनगरमधली. एका भामट्याने या हुशारबाईंना, मागच्या स्टोरीचे नाही हा, ही दुसरी हुशारबाई, त्यांना फोन केला, त्यांचा विश्वास संपादन केला आणि आपण ऑनलाईन मध्ये पैसे अडकू, त्याचा परतावा तुम्हाला चांगला भेटेल, असा विश्वास संपादन केला. आणि बाईंना तो विश्वास खरं वाटलं. हे सगळं बाईंनी कुठलीही चौकशी केली नाही, मागे पुढे काही पाहिलेलं नाही. बाईंकडे असलेले 5,24,000 पर्समध्ये टाकले आणि आपल्या मुलीला घेऊन बँकेत गेल्या. बँकेत गेल्यानंतर या हुशारबाईंनी या भामट्याच्या अकाउंटला हे 5,24,000 टाकले देखील. फसलं. गणित इथेच फसलं. हे कसं कळत नाही आपल्याला. वारंवार अशा घटना घडतायत. वारंवार आपण पेपरला वाचतोय, वारंवार आपण टीव्हीला बघतोय, तरी आपण तिथे फसतोय. आहे की नाही गंमत. हा आपला मूर्खपणाचा कळस घेऊन या हुशारबाई पोलीस स्टेशनला गेल्या तक्रार करण्यासाठी. आता पोलिसांना कमी कामं असतात. एखाद्या राजकीय नेत्याला संरक्षण देणं, राजकीय नेत्यांची सभा अटेंड करणं, राजकीय नेत्यांची रॅली अटेंड करणं, भरपूर कामं असतात त्यांना. आणि ही सगळी कामं सोडून तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांकडे पोलीस किती लक्ष देणार हो. मूर्खपणा तुम्ही करायचा आणि त्रास पोलिसांना द्यायचा. पोलीस काय डोकं फोडणार तुमच्या पुढे. तरीही बरं की महाराष्ट्रातले जे काही पोलीस आहेत, महाराष्ट्रातील जे पोलीस दल आहे ते खूप चांगलं आहे. मित्रांनो, एक सत्य लपविता येत नाही की कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. कुठल्याही प्रकारचे तुम्ही कष्ट करा तरच तुम्हाला पैसे मिळतील. ह्या अशा प्रकारचे कुठे पैसे अडकून पैसे मिळणार नाहीत. कष्ट केले पाहिजेत त्यासाठी. कष्ट न करता तुम्ही अगदी चंद्रावर जमीन घ्यायचा विचार करताय, कसं शक्य आहे. अशा काही गोष्टींना सेबीची परवानगी आहे का, आरबीआयची परवानगी आहे का, हे सगळं पडताळून पाहिलेलं पाहिजे. अशा काही गोष्टी या ज्या काही त्याचे काही लिगल कागदपत्र आहेत का, हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे. हे आपण काहीच बघत नाही. कुठल्या तरी या ठगाच्या बोलण्याला भुलून जातो. तो मस्तपैकी कार घेऊन येतो, बॅग घेऊन येतो, मॅडम 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 करतो. मी याच पैशावर कार घेतली, मी याच पैशावर बंगला घेतला, आणि मॅडम याला भुलून जातात. मॅडम या बोलण्याला भुलून जातात आणि आपल्याजवळ जी काही साठवलेली पुंजी असेल ती पुंजी या ठगाच्या हवाली करतात. मित्रांनो आणि महिलांनो, पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की हे जे काही अशा प्रकारचे फ्रॉड आहेत, या फ्रॉडमध्ये अडकू नका. शक्यतो महिलांना हे सांगणं आहे की सगळी कागदपत्र नीट पडताळून पहा आणि मग पैसे अडकवा. पैसे कमवणं एवढं सोपं नाहीये. परत एकदा सांगतो, कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाही. आणि हे कष्ट करून मिळवलेले तुमचे जे काही पैसे आहेत, तुमची जी काही पुंजी आहे,
ही पुंजी तुम्ही या ठगांच्या हवाली करता आणि आयुष्यामध्ये एक मोठी चूक करून बसता. असं करू नका. तर मित्र हो, अतिशय समाजामध्ये वावरताना सावधानतेने वावरा. स्वतः सावधानतेने वावरा. आपल्या कुटुंबातील सर्व घटकांना अतिशय सावधपणे वावरायला सांगा, कारण आजचा जमाना चांगला नाहीये. परत येतोय नवीन एक सत्य घटना घेऊन. तोपर्यंत माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि दिलीप थोरात ब्लॉग्स या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि ते बेल आयकॉनचं बटन दाबलं सगळे व्हिडिओ तुम्हाला अगदी व्यवस्थित पाहता येतील.